नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ टीचर भोरे सर या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. आपण आज गणित भाग 1 वर्ग 10वी याचा जो बीजगणित आहे त्याचा आपण एक चॅप्टर घेणार आहोत, तो धडा घेणार आहे. त्या धड्याचं नाव आहे वर्ग समीकरणे. तर आपल्याला समीकरण हे 5वी पासूनच माहीत आहे, पण आज आपण एक विशेष समीकरण आहे आणि त्या समीकरणाचं नाव आहे वर्ग समीकरण. 10वी भाग 1 गणित हा भाग 1 यामध्ये दुसरा चॅप्टर आहे आणि त्याचं आपण डिस्कशन बघणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर ते वर्ग समीकरण तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे. तर गणित भाग 1चा हा दुसरा चॅप्टर आहे आणि त्याची सुरुवात आपण वर्ग समीकरण या शब्दापासून करूया. पहिल्यांदा समीकरण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल असं मी सपोज कन्सिडर करतो आणि पुढे चालतो. मी एक समीकरणाचं एक सामान्य रूप लिहितो, ते तुमच्या समोर आहे. तर एखाद्या समीकरणाचं सामान्य रूप ax चा वर्ग अधिक bx प्लस c बरोबर 0. जर एखादं समीकरण मी अशा सामान्य रूपामध्ये, ह्याला सामान्य रूप म्हणतात. काय म्हणतात? सामान्य रूप. जर एखाद्या समीकरणाचं सामान्य रूप ax चा वर्ग अधिक bx प्लस c बरोबर 0 अशा स्वरूपात असेल तर त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असे म्हणता येईल. बघा, वर्ग समीकरण कोणाला म्हणू शकतो आपण? तर समजा एखादं एक्झाम्पल आहे आणि ते एक्झाम्पल अशा आठवतं, जसं 2x चा वर्ग अधिक 3x प्लस 7 बरोबर 0. तर हे वर्ग समीकरण आहे का? तर हो, 100% वर्ग समीकरण आहे. कारण की ज्या समीकरणाचं सामान्य रूप या प्रकारे असतं त्याला आपण वर्ग समीकरण असे म्हणतो. मग आता याची एक जनरल डेफिनेशन काय करता येईल? तर आपण म्हणू शकतो की दिलेल्या समीकरणामध्ये चलाची महत्तम सर्वात मोठी कोटी ही जे घातांक असतो, इथं काहीच नाही म्हणजे घातांक 1 आहे आणि इथं घातांक जर बघितला तर 2 आहे. याला कोटी पण म्हणतात. काय म्हणतात? कोटी पण म्हणतात किंवा घातांक म्हणतात. बरोबर आहे. तर दिलेल्या समीकरणामध्ये जर चलाची सर्वात मोठी कोटी जर 2 असेल, किती असते? 2, तर त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात. काय म्हणतात मित्रांनो? वर्ग समीकरण. आता तुमच्या डोळ्यासमोर एक आकृती लक्षात आली असेल की ते वर्ग समीकरण कसं असलं पाहिजे. ज्या समीकरणामध्ये चलाची सर्वात जास्त कोटी, मी एक गोष्ट लक्षात घेतोय की कोटी हा शब्द वापरतोय आणि ती किती जास्त, सर्वात मोठी, मी लहान वगैरे काही वापरत नाही, ती किती पाहिजे? जास्तीत जास्त कमीत कमी म्हणजेच किती? 2च असली पाहिजे. तर त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण असे म्हणू शकतो. तर असं कोणत्याही प्रकारचे समीकरण लिहिले की ज्याच्या कोटी सगळ्यात जास्त 2 आहे त्याला आपण वर्ग समीकरण म्हणता येईल. तर हे एक्झाम्पल 1 झालं. एक्झाम्पल 2, मी असं एखादं समीकरण लिहू शकतो का? x² प्लस 3 बरोबर x चा वर्ग अधिक 3 बरोबर 0. तर हे वर्ग समीकरण असेल का? तर हो. या समीकरणामध्ये चल आहे. चल म्हणजेच कोणतं? हे x नावाचं चल आहे. त्याची कोटी बघितली तर सर्वोत्तम किती आहे? 2 आहे. म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण आहे आणि हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. मी तिसरं एक उदाहरण घेतो, ते आहे x³ म्हणजे x चा घन अधिक 3x प्लस 5 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण होईल का? तर बघूया आपण याच्याकडे. इथं चल बघितला तर x आहे आणि चलाचा घातांक इथं किती आहे? 1. इथं किती आहे? 3. मी जी काही व्याख्या सांगितली होती की समीकरणाची जो काही चल आहे त्याची कोटी किती असली पाहिजे? 2 असली पाहिजे. इथं मात्र किती आहे? 3. म्हणून हे वर्ग समीकरण होणार नाही. तर तुम्हाला एकंदरीत आयडिया आलीच असेल. मी काही उदाहरणं इकडे लिहितो. नंबर 4 असं लिहू शकतो का? बघा बरं, x प्लस 2x चा वर्ग बरोबर 0. तर हे वर्ग समीकरण होईल का? तर 100% मित्रांनो, आपलं जर आपली डेफिनेशन जर क्लिअर असेल, आपला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण सांगू शकतो की हे वर्ग समीकरण होईल का? तर आपण इथं जर बघितलं तर चल कोणता वापरलाय? मी x हे चल वापरलंय. चल कोणाला म्हणतात माहिती आहेत ना सगळ्यांना? चल हा शब्द जर वापरला तर इंग्लिशमध्ये त्याला व्हेरिएबल म्हणतात. काय म्हणतात? व्हेरिएबल. आता ह्या चलाचं चल कोण असतात? तर इंग्लिश अल्फाबेट्समध्ये ए पासून झेड पर्यंत हे सगळे लोक चल असतात. काय असतात? चल. आपण याला चल म्हणून वापरू शकतो. म्हणजे जी व्हॅल्यू फिक्स नाही आहे, कधीतरी चेंजेस होत असतात, म्हणून त्याला चल असे म्हणतात. मग इथं जर बघितलं तर इंग्लिश अल्फाबेटमधला एक्स वापरलाय, त्याला चल म्हणायचं. आणि चलाची कोटी इथं काहीच नाही म्हणजे किती असते? 1 आहे. आणि इथं किती आहे? 2 आहे. जर दिलेल्या समीकरणामध्ये बरोबरचं चिन्ह असतं म्हणजे असतं ना, तर ते मग पॉलिनॉमियल म्हणजेच बहुपदी होईल. बरोबर आहे. तर त्या बहुपदीमध्ये बरोबरचं चिन्ह टाकलं की असं समीकरण तयार होतं. बरोबर आहे. मग चलाची कोटी किती आहे? 2. आणि म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आपण पाचवं एक उदाहरण घेऊया की समजा एखादं असं उदाहरण होईल का की 3x अधिक 5 बरोबर 0. हे वर्ग समीकरण हे वर्ग समीकरण आहे. आता हे वर्ग समीकरण होईल का? तर नाही. कारण की याच्यामध्ये जर चल बघितला तर तो x आहे आणि त्याची कोटी किती आहे? 1. आपल्याला किती लागते?
बरोबर 2 लागते, कमी नको आणि जास्त नको, तर हे वर्ग समीकरण होणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल, जर एखाद्या समीकरणाचं सामान्य रूप अशा स्वरूपाचं असेल किंवा दिलेलं समीकरण अशा स्वरूपात लिहिल्या गेलं पाहिजे आणि जात असेल तर त्याला वर्ग समीकरण म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल मी एक उदाहरण इकडेही असं लिहिलंय की x + 2x = 0 हे सामान्य रूपाच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल का? तर हो लिहिता येईल. मी 2x चा वर्ग आधी लिहितो. चला पहिली गोष्ट तर कंप्लीट झाली. पहिलं याला पद म्हणतात, पहिलं पद पूर्ण झालं. दुसरं पद बघा, एक x सहगुणक आहे इथे x, पण याला स्थिर म्हणतात, याला स्थिर पद म्हणतात. काय म्हणतात याला? स्थिर पद. आणि हे स्थिर पद याच्यामध्ये नाही आहे, पण एक गोष्ट करू शकतो, त्याला शून्य लिहू शकतो. अशा लोकांना सुद्धा आपण, अशा स्वरूपाच्या समीकरणाला सुद्धा आपण वर्ग समीकरण म्हणता येतं. म्हणजेच काय तर एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्यायची की दिलेल्या समीकरणामध्ये एक्सापोटी 2 असलेलं पद 0 असता कामा नाही, ही एक त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे. मग हे जर 0 असेल तर हे 2 लोक मिळून वर्ग समीकरण तयार होणार नाही. हे 2 लोक नसले तरीही चालेल. एखादं 6वं एक्झाम्पल घेतो तुमच्यासमोर की एक्झाम्पल नंबर 6, 2x चा वर्ग बरोबर 0 हे वर्ग समीकरण होईल का? तर मित्र हो, हे वर्ग समीकरण 100% होईल. कारण हे समीकरण आहे आणि समीकरणाच्या चलाचा घातांक किती आहे? 2. म्हणून हे वर्ग समीकरण होणार आहे. याला सामान्य स्वरूपामध्ये लिहिता येईल कसं? 2x चा वर्ग अधिक 0x अधिक 0 बरोबर 0. याला असं लिहिता येतं आणि हे समीकरण अशा स्वरूपामध्ये दिसतंय, म्हणून याला वर्ग समीकरण असे म्हणतात. आणि वर्ग समीकरणाची व्याख्या आता तुम्हाला 100% क्लिअर झालीच असेल. झाली नसेल तर काही आपण सराव संचामध्ये उदाहरण बघू आणि त्याच्यावरती आपण थोडंसं अजून नजर टाकूया. तुम्हाला एकंदरीत काय अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला काय हरकत नाही, आणि याच्यामध्ये काही जरी इम्प्रूव्हमेंट असतील त्याही सांगायला काय हरकत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे वर्ग समीकरणाची तुम्हाला व्याख्या कळली असेल. मी परत एकदा रिकॉल करतो की ज्या समीकरणामध्ये चलाचा घातांक सर्वात जास्त 2 असतो त्या समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणायचं. त्याच्यातले 2 लोक x चा घातांक 1 म्हणजे चलाचा घातांक 1 आणि स्थिर पद असेल तरी चांगलं, नसेल तरी काही फरक पडत नाही. त्याचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. 2x चा वर्ग हे वर्ग समीकरण आहे, पण याच्यामधले 2 पदं नसले तरीही चालतात, त्यांना ॲडजस्ट करता येतं. पण हा 2x चा वर्गच नसेल तर त्याला वर्ग समीकरण म्हणता येत नाही. म्हणजे चलाचा घातांक 2 हा कंपल्सरी आहे. बाकीचे 2 लोक असले काय आणि नसले काय हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे. तर वर्ग समीकरणाची व्याख्या समजली. आपण लगेच सराव संचाला पुढील व्हिडिओमध्ये सुरुवात करणार आहोत. तर तत्परी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक केला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांना सांगा, त्यांनाही या गणिताचा आनंद घेऊ द्या. धन्यवाद.